पोलेकर, सौ वृषाली संदेश पोलेकर, बौद्ध समाज महिला अध्यक्षा श्रीमती अनिता अनंत खैरे, त्या जर इथे असतील तर त्यांनी सुद्धा लगेचच समोर व्यासपीठावर यायचं आहे. चर्मकार समाज महिला अध्यक्षा सौ दीपिका सायगावकर उपस्थित आहेत. आदिवासी समाज महिला अध्यक्षा सौ नयनता नथुराम जाधव, याचबरोबर सर्व समाजांचे अध्यक्ष आणि पंच कमिटी अध्यक्ष श्री चलेंद्र पोलेकर, त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष तेजस मेंगे, श्री तेजस मेंगे प्लीज आपण सुद्धा स्टेजवर थांबा. कुणबी समाज अध्यक्ष श्री शरदजी साठे उपस्थित आहेत. कुंभार समाज अध्यक्ष श्री अनिल नांदिवकर, अनिल नांदिवकर प्लीज आपण स्टेजवर या. भंडारी समाज अध्यक्ष श्री रामकृष्ण मांजरेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. भंडारी समाज अध्यक्षा महिला अध्यक्षा सौ वृषाली संदेश पोलेकर, आपण जिथे कुठे असाल तिथून या व्यासपीठावर विराजमान व्हा. लवकरात लवकर आपल्याला आईच्या पालखीसाठी ही तयारी पूर्ण करायची आहे. बौद्ध समाज महिला अध्यक्षा अनितानंत खैरे, आदिवासी समाज महिला अध्यक्षा सौ नयनता नथुराम जाधव. चला आपण सगळेजण या ठिकाणी राईट बाजूला जे आहेत भजनकरी सोडून जे सगळे आहेत ते प्लीज समोर या. भजनकरी सोडून जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी समोर या, स्टेजवर या, स्टेजच्या समोर या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी याच यात्रेच्या याच दिवशी आपल्या मुलांमध्ये काही चर्चा झाल्या. त्यामध्ये असं घडलं की आपले जे सान होती देवीची, ती सान 4 जून 2020 ला जे निसर्ग वादळ आलं, त्या निसर्ग वादळामध्ये या सान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. आणि त्याच स्थानावर आपण साधारणतः 5 वर्ष आपल्या देवीला विराजमान केलं. खरं पाहता हे आपल्या सगळ्यांसाठी खंत असणं वाटावी अशी गोष्ट होती. आणि म्हणून आपण पाहिलं की गावचं ते मंदिर होतं, ते मंदिर जे आहे ते आमच्या ज्येष्ठांच्या वतीनं पुढाकार घेऊन बांधण्यात आलं. परंतु हे यात्रास्थान जे आहे त्या या मुलांना कुठेतरी वाटलं की आपण पुढे यायला पाहिजे. आणि मग 4-5 मुलांनी एकत्र आले. त्यातून आमची नालासोपाराला एक मीटिंग झाली. तिथून परत जून-जुलैच्या दरम्यान ती नालासोपाराला मीटिंग झाली. आणि मग सप्टेंबरला आपण गौरीच्या आदल्या दिवशी आय थिंक ती मीटिंग कुणबी समाज मंदिरामध्ये घेतली. आणि तिथे आपण स्थानिक पंच कमिटीची स्थापना केली. आणि त्यानंतर ज्या पंच कमिटीला आम्ही नेमलं त्या पंच कमिटीने मात्र आपला हा जो भार होता पूर्ण कामाचा तो आपल्या खांद्यावर घेतला. आणि इथल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून, इथल्या गालसुरे पंचक्रोशीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणाहून मदत मिळेल त्या त्या ठिकाणाहून ही मदत मिळवली. आणि आज मितीला आपण जे स्वप्न बघितलेलं होतं की या वर्षीचा आपला जो सोहळा आहे, देवीचं सान जे आहे, देवीची यात्रा जी आहे ती याच सानेवर आपण भरवणार आहोत. हा पण आपण केलेला होता आणि तो पण आज सिद्धीत पावलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या मनातली ही गोष्ट साकारलेली आहे. सकाळी 8 वाजता बरोबर आपण उद्घाटन केलं आणि न भूतो न भविष्यतो असं सर्व समाज एकत्र आपण आलो आणि एका मोठ्या जल्लोषामध्ये आपण लेझमाच्या तालामध्ये आपल्या देवीला या ठिकाणी विराजमान केलं. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण आयोजन केलं. या ठिकाणी कीर्तनाची सेवा झाली, या ठिकाणी लेझमाच्या तालावर आपण आणलं, या ठिकाणी आपण आई जाकमतेला मानवंदना दिली. आईची पालखी डवलत आपल्या स्थानावर विराजमान झाली. त्यानंतर कीर्तन झालं, कीर्तनानंतर सुमधुर असं भजन झालं. आणि आता आपण ज्यांचे हात या कामाला लागलेले आहेत, जसं रामाचा सेतू बांधण्यासाठी जशी वानरांची मदत झाली, खारुताईची मदत झाली, तसे मोठे मोठे पहाड उचलणारे वानर सेना सुद्धा इथे होती आणि छोटे छोटे मातीचे तुकडे उचलणारी खारुताई सुद्धा इथे होती. असं लहान मोठ्यांचे, आबालवृद्धांचे, स्त्री पुरुषांचे, बच्चे कंपनीचे या सगळ्यांचे हातभार या कार्यक्रमाला लागले. आणि आजचा हा दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याचं प्रास्ताविक, कारण या सगळ्या घटना आपल्याला माहिती असाव्यात म्हणून प्रास्ताविक या जाकमता पंच कमिटीचे स्थानिक अध्यक्ष आदरणीय श्री चलेंद्र पोलेकरजी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. श्री चलेंद्रजी पोलेकर. नमस्कार सगळ्यांना. आज आपण ज्या सोहळ्यासाठी जमलो होतो, पण तत्पूर्वी एक अशी जाणीव करून देईन की आपण मला वाटतं 2020ला आपल्या आयुष्यातले कोण 80 वर्षाचा असेल, कोण 50 वर्षाचा असेल, कोण 10 वर्षाचा असेल, पण आपल्या आयुष्यात आपण असे 2 प्रसंग बघितले
मात करण्याचं सामर्थ्य ज्या ग्रामदेवतेने आपल्याला दिलं, त्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होतो. त्याच्यानंतर माझ्या गावचं आराध्य दैवत श्री मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होतो. शेजारीच असलेला आपला गोरोबा काका यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आणि प्रास्ताविक, आता मला माईक हा विषय माझा नाही आहे, पण आता एक अध्यक्ष म्हणून मला ती जबाबदारी दिली. फक्त मी एवढीच जाणीव करीन की आपण आज जो सोहळा साजरा केला त्याला एक वेगळ्या पद्धतीने जर आपण बघितला, ते हे आपल्या स्वप्नातलं एक मंदिर आहे. आणि हे स्वप्न जसं आता हे सूत्रसंचालन करताना त्यांनी सांगितलं की आपण ह्याच दिवशी तिन्ही सांजा एकत्र येत असताना आपण बघितलेलं स्वप्न आहे. मी सहज असं दर्शनासाठी फक्त मंदिरात आल्यानंतर पोरं सगळी चर्चा करत होती की दादा आपण किती वर्ष एक म्हणजे मला वाटते ह्याच्या आधी आपले गावचे सुपुत्र तहसीलदार साहेब सायगावकर यांनी स्वखर्चाने आपल्याला ती वास्तू बांधून दिली होती, पण चक्रीवादळात सांगितल्याप्रमाणे ती नष्ट झाली होती. 5 वर्ष ती वास्तू मला वाटतं अशीच होती. ही सगळी पोरं चर्चा करत होती. सहज बोलले, दादा ही वास्तू आपली पडलेली आहे पण दिसायला बरोबर वाटत नाही आहे. तर आमचा एक विचार चाललाय की स्थानिक लेवलला आपण जो यथाशक्ती जी काय देणगी देईल ती देणगी आपण स्वीकारायची. तर तुमचं म्हणणं काय? मी आपलं सहज बोललो, माझे 1000 रुपये घेऊन टाका. तर बोले ठीक आहे, कारण आपला प्लॅनिंगच तसा होता की फक्त 4 खांब उभे करायचे. म्हणजे हा बघितलेला स्वप्न आहे. पण जसं आपण म्हणतो की एखाद्या स्वप्नाचा पाठलाग करताना लोकांना दम लागतं स्वप्न पूर्ण करताना, पण जाखमाता देवीची आपल्यावरती एवढी मोठी कृपा झाली. जसा महाराजांनी अनेक किल्ले घडवले, पण काय बोलले, राज्य व्हावे स्त्रीची इच्छा, तशी वास्तू व्हावी ह्या सगळ्या समस्त ग्रामस्थांची इच्छा होती. म्हणून ह्या वास्तूचा पाठलाग करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा दम लागला नाही. विना साह्यास ही वास्तू आपली उभी राहिली. ही सगळी कारण हे आपण आपल्यावरती घेतलेलं नाही. कारण त्याच्यानंतर मीटिंग झाल्यानंतर एक अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आणि त्याच्यानंतर 20 लोक माझ्यासोबत देण्यात आली. ह्या 20 लोकांनी कोणी दमलेलं नाही, प्रत्येकाने स्व इच्छेने सगळं पूर्ण काम केलंय. सांगण्याची गोष्ट एवढीच आहे, अभिमान मालकू शकत नाही, पण एवढंच बोलू शकतो आपण की ही सगळी त्याची कृपा आहे. आपल्यावर जर घेतलं नाही, सगळं देवावरती सगळं. ज्या क्षणाला माझ्यावर जबाबदारी आली त्या क्षणाला मी देवीला सांगितलं हे काम हे माणसं करू शकत नाही का? तर आपण घरं बांधलेली आहेत, मंदिरं पण बांधलेली आहेत, पण आज ह्या आपण वास्तू बनवले त्या वास्तूसाठी सगळी यंत्रणा जी जुळून आली ना, म्हणतात ना की योगायोग असतं त्याला, की जो मेस्त्री आपल्याला भेटला त्या मेस्त्रीने आजच्या मितीला जर आपण बघितलं तर फक्त 2 महिने 15 दिवसात आपली ही वास्तू उभी राहिलेली आहे. की एखादी वास्तू उभी करायला कोणाला 2 वर्ष जातं, कोणाला काय होतं, पण आपल्याला मिळालेला कॉन्ट्रॅक्टर योगायोगाने देवीच्या कृपाने तो मेस्त्री चांगला मिळाला की 2 महिने 15 दिवसात बरोबर आपलं काम आपण 6 डिसेंबरला सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण वास्तू म्हणजे कोण शिलापूजन केला आणि बरोबर 6 डिसेंबरला कोण शिलापूजन केला आपण, आणि ही वास्तू 20 मला वाटतं मार्चला पूर्ण झालेली आहे. हे सगळं तिचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. फक्त एकच आपण पंचक्रोशीची चर्चा, कारण मी शेवटी रिक्षावाला आहे, पंचक्रोशीची चर्चा चालू आहे की सगळे समाज एकत्र येऊन एक असा म्हणजे तालुक्याला काय अख्ख्या जिल्ह्याला तुम्ही आदर्श घालून दिलात की सगळे समाज एकत्र येऊन हे एवढी मोठी वास्तू एवढ्या जलद तुम्ही उभी केलात. ही ह्याच्यापेक्षा हे माणसाचं काम नाही, ही सगळी ते आपल्यावर देवीची असलेली कृपा आहे. म्हणून एवढा सगळा काम जलद झालाय. फक्त मी जाता जाता एवढंच सांगेन की आपण जर जनतेने ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ती किती सहज आणि सोपी करू शकतो त्यांच्या आशीर्वादाने, हेच एवढ्या सगळ्या आजच्या कार्यक्रमाने सांगू शकतो. तूर्त थांबतो. बरोबर, गाव करेल ते राव करेल काय असं म्हणतात, आणि म्हणून गावाने मनात आणलं आणि गावाने ते साकार केलं. हा असा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं सकाळीच काल तुमच्या तोंडून मी ऐकलं की हे असं हे बांधकाम घडलं की आतापर्यंत असं बऱ्याचदा घडत असतं कुठल्याही मोठ्या कामामध्ये. आपल्या दुकानदारांच्या उधारे आपल्याकडे नंतर चुकवावे लागतात, परंतु हे काम असं आहे की दुकानदाराकडे आपले पैसे अडकलेले आहेत. म्हणजे यासाठी आमचे सगळे जे व्यवस्थापक होते हे सगळं काम पाहणारे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. आपण आता ज्यांनी मोठ्या देणग्यांच्या माध्यमातून जे प्रामुख्याने आपल्या बाहेरचे होते आणि किंवा एकत्रित येऊन काही दिलेले होते त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी या यात्रास्थानाच्या
जीर्णोद्धारासाठी आमचे सगळे समाज एकत्र आले म्हणून सर्व समाजांचा सन्मान या ठिकाणी होणं आम्ही उचित समजतो. आणि म्हणून सर्वप्रथम कुणबी समाज पुरुषांचं जे कुणबी समाज मंडळ आहे त्या कुणबी समाज मंडळाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान कुणबी समाजाच्या वतीने कुणीही स्वीकारावा. आपण त्या पद्धतीच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे. तर तुम्ही ज्या व्यक्तीने स्वीकारावा असं ठरवलेलं असेल त्या पद्धतीने येऊन कुणबी समाजाचा जो सन्मान आहे, कुणबी समाज मंडळाचा जो सन्मान आहे तो सर्वप्रथम स्वीकारावा. आणि मी श्री रामकृष्णजी मांजरेकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण कुणबी समाजाला द्यावा. हा या तुमच्या मंडळातले इतर कोणी असतील त्यांनी पण या. एक दोन आले तरी चालतील. महेंद्रजी या. महेंद्र आता या तुम्ही पण. तुमचे अध्यक्ष आहेतच. परवा आमची एक छोटीशी चर्चा झाली की स्टेजवरच्याच लोकांनी स्टेजवरचाच का करायचा म्हणून आम्ही सांगितलं होतं की आपण कुणीही ठरवून द्या जेणेकरून ते स्वीकारतील. कुणबी समाज महिला मंडळाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारावा. मी सौ अश्विनी अशोक अंजरलेकर यांना विनंती करतो की कुणबी समाज महिला मंडळाचा आपण सन्मान करावा. कुणबी समाज महिला मंडळ. कुंभार समाजाचा जो सन्मान आहे तो श्री दशरथ प्रबळकर, श्री शिवाजी नांदिवकर या दोघांनी हा सन्मान स्वीकारावा. श्री अशोकभाऊ अंजरलेकर प्लीज आपण सुद्धा या. कुंभार समाजाचा सन्मान जो आहे तो आदरणीय श्री शरदजी साठे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कुंभार समाजाचा सन्मान आदरणीय शरदजी साठे साहेब करतील. खूप मोलाचे हात या सगळ्या कामांसाठी या सर्व जणांचे लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक समाजाचा हा तेवढाच मान आहे, तेवढाच सन्मान आहे. कुंभार समाज महिला मंडळ यांचा सन्मान आदरणीय सौ सुप्रियाताई साठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कुंभार समाज महिला मंडळ यांचाच या ठिकाणी सन्मान होतोय. भंडारी समाज मंडळाचा सन्मान श्री दयानंद सायगावकर करतील आणि श्री मंगेशजी पोलेकर, दिलीप पोलेकर आणि मोहन कांबळे हॅलो. कालसुरे काठी भंडारी समाजाचा सत्कार करायचा आहे. तो आपल्या काठीवरती जेवढे आलेले आहेत आपल्या समाजाचे लोक त्यांनी इथं स्टेजवर येणे. मी श्री दयानंद सायगावकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. भंडारी समाज प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी धावपळ या सगळ्या कार्यक्रमासाठी, या सगळ्या
यात्रास्थानाच्या बांधकामाच्या निमित्ताने केलेली आहे. प्रत्येक जण या ठिकाणी येऊन झटलेला आहे, त्यामुळे प्रत्येक समाजाचा सन्मान या ठिकाणी करणं आपण यथोचित समजतो. धन्यवाद सायगावकर साहेब. त्यानंतर भंडारी समाज महिला मंडळाचा सन्मान भंडारी समाज महिला मंडळ यांचा सन्मान सौ सायगावकर ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सौ दीपिका सायगावकर या भंडारी समाज महिला मंडळाचा या ठिकाणी सन्मान करतील. भंडारी समाज महिला मंडळ तुम्ही घेताय का? तुम्ही घेताय का? घेताय का असं म्हणतो. मी भंडारी समाज अध्यक्षांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा आणि आपल्या महिलांपर्यंत पोहोचवावा. आदरणीय श्री रामकृष्णजी मांजरेकर साहेब. बौद्ध समाज मंडळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्या मंडळातील सर्व सदस्य या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. बौद्ध समाज मंडळ आणि त्यांचा हा सन्मान श्री शंकरजी शिगवण हे करतील. चला लवकर या प्लीज. भंडारी बौद्ध समाज मंडळ लवकर या प्लीज. या संदीप दादा या. श्री शंकरजी शिगवण हा या ठिकाणी यांचा सन्मान करतील. ज्यांची नावं घेतली जात आहेत किंवा ज्या समाजातले लोक आहेत त्यांनी प्लीज लवकर या, कारण वेळ खूप झालेला आहे. बौद्ध समाज महिला मंडळ बौद्ध समाज महिला मंडळाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. बौद्ध समाज महिला मंडळाचा सन्मान जो आहे तो आमच्या या ठिकाणी जे सिनियर असतील, मागे महिला बसलेल्या आहेत काही, त्या कॉर्नरला. ठीक आहे. मी हा या 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 मागे कोण बसले आहेत? पुष्पा शिगवण यांच्या हर्षा शिगवण या हा सन्मान करतील. यानंतर चर्मकार समाजाचे जे प्रतिनिधी असतील, सभासद असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्व चर्मकार समाज, मी श्री विठोबा देवकर आप्पा यांना विनंती करतो की आपण चर्मकार समाजाचा या ठिकाणी सन्मान करावा. संत रोहिदास समाज मंडळ किंवा चर्मकार समाज मंडळ यांचा या ठिकाणी सन्मान पंचक्रोशीच्या वतीने केला जातोय, पंच कमिटीच्या वतीने केला जातोय. त्यांनी तो स्वीकारायचा आहे. यानंतर चर्मकार समाज महिला मंडळ मी सौ प्रमिला गजमल यांना विनंती करतो की आपण चर्मकार समाज महिला मंडळाचा सन्मान या ठिकाणी करावा. प्रमिला गजमल यांना विनंती आहे की आपण चर्मकार समाज महिला मंडळाचा या ठिकाणी सन्मान करावा. बसलेल्यांनी आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. ती म्युझिक आहेच, परंतु टाळ्या जर वाजवल्या आपण तर आपल्यामध्ये सुद्धा तेवढं चैतन्य निर्माण होतं. आदिवासी समाजाच्या वतीने कोणी या ठिकाणी उपस्थित आहे का? आदिवासी समाज महिला मंडळ ओके नाही आहेत.
बेलदार समाज मंडळ, बेलदार समाज मंडळाच्या वतीनं हा सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे आणि मी श्री दिलीप सायगावकर यांना विनंती करतो, श्री दिलीप कासारे यांना विनंती करतो, दिलीप कासारे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. बेलदार समाजाच्या वतीनं श्री सर्जेराव मोहिते, श्री दत्ता पवार आणि सागर मोहिते हा सन्मान स्वीकारतायत. बेलदार समाज महिला मंडळ, बेलदार समाज महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत का? मी याच ठिकाणा परत विनंती करतोय की आपण इथेच थांबा आणि महिला मंडळाचा सुद्धा जो सन्मान आहे तो स्वीकारावा. आणि मी या ठिकाणी श्री रमेशजी बुरुणकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. महिला मंडळाचा सन्मान आहे बेलदार समाजाचा, तो आपण आपल्या महिलांपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा आहे पंच कमिटीची. यानंतर नाभिक समाजाच्या वतीनं नाभिक समाजाचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नाभिक समाजाचा सन्मान आदरणीय श्री रमेशजी बुरुणकर हे स्वीकारतात आणि श्री अनिल नांदिवकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. नाभिक समाजाचा सन्मान नाभिक समाजाचे अध्यक्ष आदिवासी समाजाच्या वतीने कोण आहे का इथे? आदिवासी समाजाचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदिवासी समाजाच्या वतीने कोण असेल तर या ठिकाणी यायचं आहे. कैलास जर इथे कुठे असेल तर त्यांनी सुद्धा या. कैलास जाधव, मनोज जाधव, हा आहे, कैलास आहे, या लवकर. आदिवासी समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आदिवासी समाज प्रकाशजी बुरुणकर आहेत या ठिकाणी, असतील तर प्लीज आपण सुद्धा या. मंगेश बुरुणकर, प्रकाश बुरुणकर किंवा त्यांच्या घरातील कोणी व्यक्ती कोणी नाही आलाय ना. आदिवासी समाज हरिचंद्र जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी तेजस मेंगे यांना विनंती करतो की आपण आदिवासी समाजाचा सन्मान करावा आणि दोन्ही सन्मान त्यांचे द्यावेत. आदिवासी समाजाचे आणि आदिवासी महिला मंडळ असे दोन्ही सन्मान जे आहेत ते त्यांच्याकडे सुपूर्त करावेत. आणि हरिचंद्रजी यांना विनंती आहे की आपण महिला मंडळाचा जो काही सन्मान आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. यानंतर नाभिक समाज मंडळाचे महिला मंडळ, नाभिक समाज महिला मंडळाचे कोणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील, वृषाली वहिनी या. मी शोभामाईंना आमच्या विनंती करतो, अश्विनी अंजलेकर यांना विनंती करतो की आपण नाभिक समाजाच्या या ठिकाणी सन्मान करावा, नाभिक समाज महिला मंडळाच्या या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आपण देणगीदारांचे सन्मान घेतोय. जर या ठिकाणी देणगीदार उपस्थित नसतील तर त्यांच्या वतीने जर कोणी स्वीकारण्यासाठी आलेला असेल तर त्यांनी तो स्वीकारावा, अन्यथा हे थोर देणगीदारांचे जे सन्मान आहे ते त्यांच्या घरपोच केले जातील. श्री औदुंबर श्रीधर यादव यांनी आपल्याला 50,000 रुपये खडी, डपर, ग्रीट आणि 50 गोणी सिमेंट दिलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. ओके. भंडारी समाज, गालसुरे भंडारी समाज, तुमचा सन्मान झालाय का? महिला मंडळ दोन्ही आलेत का तुमच्यापर्यंत सन्मान?
ओके 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 ओके. गालसुरे भंडारी समाज, आपण मगाशी जो सन्मान केला होता तो गालसुरे काठी भंडारी समाज. आता गालसुरे भंडारी समाजाच्या वतीनं या ठिकाणी श्री विठोबा देवकर उपस्थित आहेत. त्याशिवाय आणखीन जर कोणी उपस्थित असतील, श्री संजय देवकर, अमोल देवकर, श्री घनश्याम देवकर, मी आपणा विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. आणि श्री शुभम देवकर यापुढे. मी श्री चलेंद्रजी पोलेकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. या अमोल देवकर, विठोबा देवकर आणि शुभम देवकर हा सन्मान स्वीकारतायत. त्यांचे दोन्ही सन्मान. महिला मंडळ आहे का या ठिकाणी उपस्थित? गालसुरे भंडारी समाज, गालसुरे भंडारी समाज महिला मंडळ, तो सुद्धा स्वीकार तुम्ही करायचा आहे. शुभम, घ्या घ्या. यानंतर आपण थोर देणगीदारांचे सन्मान घेतोय. श्री औदुंबर श्रीधर यादव यांच्या वतीने जर कोण असेल, कारण यांनी आपल्याला 50,000 रुपये रोख, खडी, डपर, ग्रीट आणि 50 गुणी सिमेंट एवढी मोठी अशी देणगी दिलेली होती. त्यांच्या वतीने कोणी आहे का? ओके, त्यांचा आपण घरपोच करणार आहोत. यानंतर गालसुरे कुणबेवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळ यांनी 1 लाखाची देणगी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे गालसुरे ग्रामस्थ कुणबेवाडी यांचा सुद्धा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. आणि तो सन्मान श्री रामकृष्ण मांजरेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तो स्वीकारण्यासाठी गालसुरे कुणबेवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळ ज्यांनी 1 लाखाची देणगी दिलेली होती त्यांनी पुढे यायचं आहे. पटकन या, पटकन पटकन, आपल्याला पालखीला उशीर होतोय. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही जागा सोडू नका, तुम्ही त्याच जागेवर थांबा. गालसुरे कुणबेवाडीतल्या या सगळ्या युवा मंडळाला मी विनंती करतो की आपण जागेवरच थांबा, कारण श्री गणेश क्रिकेट मंडळ, श्री गणेश क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून 15,000ची देणगी या जाकमाता जीर्णोद्धारासाठी दिलेली होती. तो सन्मान श्री पांडुरंग लांजेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश क्रिकेट संघ गालसुरे. श्री किसन रामदास वासकर 50,000ची देणगी दिलेली आहे. त्यांच्या वतीने कोणी आलेला आहे का इथे? समीर, किसन रामदास वासकर, समीर आहे का कुणी? आदित्य अंजरलेकर यांना विनंती आहे की दोन्ही वासकर, किसन रामदास वासकर आणि श्री सुदाम रामदास वासकर या दोघांचेही सन्मान आपण एकाच वेळेस स्वीकारावेत. आणि मी मंगेजी पोलेकर यांना विनंती करतो की आपण हे दोन्ही सन्मान या ठिकाणी द्यावेत. श्री किसन रामदास वासकर व श्री सुदाम रामदास वासकर दोघांनी 50,000ची देणगी दिलेली आहे. या दोघांचाही या ठिकाणी सन्मान.
श्री स्वप्नील सुनील पांबरेकर, मी आमचे मयूर गजमल यांना विनंती करतो. मयूर गजमल यांना विनंती करतो की श्री स्वप्नील सुनील पांबरेकर यांचा सन्मान आपण द्यायचा आहे. 50,000 रुपये एवढी देणगी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या वतीने कोणी घेणार आहे का? घेणार समीर? हे आपण जमा ठेवणार आहोत. श्री जावेर उमर काजी यांनी 50,000ची देणगी दिलेली आहे. त्यांच्या वतीने कोणी आलेलं आहे का? फॉरकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी 1 लाखाची आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यांच्या वतीने इथे कोणी आहे का? नंतर देण्यात आलं. श्री वासुदेव हरी सानप 50,000 रुपये देणगी दिलेली आहे. 2 ब्रास सँड रेती. त्यांच्या वतीने कोणी आहे का? अनिकेत पोलेकर. अनिकेत पोलेकर यांना विनंती आहे की श्री वासुदेव हरिभाऊ सानप, मी आतिश नांदिवकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्यावा. श्री वासुदेव हरिभाऊ सानप 50,000 रुपये 2 ब्रास सँड रेती ही त्यांनी दिलेली आहे. श्री अवधूत यादव या मंदिराला लागणारे पूर्ण ग्रीन मार्बल्स ते देणार आहेत. त्यांच्या वतीने किती कोण आहे का? त्यांच्या घरी देण्यात येणार आहे. गालसुरे काठी भंडारी समाज यांच्या वतीने संपूर्ण लादी देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा एक स्पेशल सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी श्री लक्ष्मण प्रबळकर यांना विनंती करतो की आपण राजा प्रबळकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्यावा. गालसुरे काठी भंडारी समाज. लवकर घ्या प्लीज. आपल्या या देवीचं यात्रास्थानाचं जे काम होतं ते कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र सातनाग यांनी केलेलं होतं. राजेंद्रजी सातनाग या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. आहेत का? ओके. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हे जे काम आपण हातामध्ये घेतलं, हे काम हातामध्ये घेतल्यानंतर अनेकांना, कारण आम्ही सगळेजण मुंबईमध्ये होतो, परंतु मुंबईमध्ये असताना स्थानिक लोकांनी हा पुढाकार घेतला, पंच कमिटीने इथला पुढाकार घेतला. त्याचबरोबर अनेकांचा हातभार अशा पद्धतीने इथे लागलेला आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला हा कार्यक्रम पूर्णत्वात जाणार नाही. आणि म्हणून अशा काही नेमक्या लोकांना जरी आपण घेत असलो तरी ते सर्वांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येत आहेत. मी श्री पांडुरंगजी लांजेकर या संपूर्ण कामाचा जो लेखाजोखा आहे, पै पैचा हिशोब जो आहे तो सांभाळलेला होता श्री पांडुरंगजी लांजेकर यांनी. आणि पूर्ण व्यवस्था या ठिकाणची पाहण्यात येत होती. वारंवार मिटिंगा या ठिकाणी घेण्यात येत होत्या आणि त्या त्यांनी घेतलेल्या आहेत. मी श्री रामकृष्णजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण हा त्यांचा सन्मान करावा. नंतर सांगा, नाव आलं नाही की सांगा. याचबरोबर गाभाऱ्याचा जो काम आहे त्या गाभाऱ्याचं काम श्री पांडुरंग धोंडू लांजेकर, श्री अशोक धोंडू लांजेकर आणि श्री दशरथ तुकाराम प्रबळकर यांच्या माध्यमातून पूर्ण श्रमदान, पूर्ण कारागिरी जी आहे ती केली जाणार आहे. मी त्या तिघांनाही या ठिकाणी निमंत्रित करतो, या तिघांनी या ठिकाणी यावं. श्री पांडुरंग धोंडू लांजेकर, श्री अशोक धोंडू लांजेकर, श्री दशरथ तुकाराम प्रबळकर. आणि मी श्री शंकरजी शिगवण यांना विनंती करतो की आपण या तिघांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपल्या गावच्या माजी सरपंच, प्रथम नागरिक आदरणीय सौ कांचन कल्पेश शिंदे यांना विनंती आहे की आपण आपला मान, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा, कारण आपण आपल्या गावच्या प्रथम नागरिक आहात.
कांचनताई शिंदे आहेत का इथे? नाही आहेत. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही इथे राहत होता, तुम्ही पाहिलेलं आहे की काम चालू असताना, बांधकाम चालू असताना ते भिजवणं खूप महत्त्वाचं होतं. सकाळपासून 2 टाईम त्या बांधकामाला पाणी देणं आणि वारंवार पाणी देणं आणि ते बांधकाम मजबूत करणं, याशिवाय इथे काय आहे काय नाही ते पाहणं आणि त्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करणं आणि जी कमतरता आहे ती कमतरता भासू नये ही व्यवस्था करणं. अगदी गरज पडली तर मुंबईपर्यंत आमच्या पंच कमिटीला फोनद्वारे कळवणं आणि त्यांचे निर्णय घेऊन लगेच ती गोष्ट या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलं होतं. श्री शशिकांत किसन नांदिवकर, आम्ही त्यांना प्रेमाने नंदूशेठ म्हणतो, त्यांनी हा सन्मान त्यांचा स्वीकारायचा आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी श्री शरदजी साठे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. श्री शरदजी साठे साहेब, कारण कदाचित नंदूचा जो हातभार या ठिकाणी लागलेला आहे, अगदी काल रात्री 2:30 वाजेपर्यंत या कामासाठी काय हवं काय नको काय कमी पडतोय, अगदी वेळेला धमकावून सुद्धा काम करून घेण्याची तयारी जी होती ती आमच्या नंदूशेठ सगळ्यात मोठं काम जे आहे ते नंदूने केलेलं आहे, म्हणून नंदूचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की नंदूचं संपूर्ण या गावदेवीच्या चरणी आम्ही सगळे प्रार्थना करतो की तुझं संपूर्ण भविष्य किंवा उज्ज्वल हो, आपलं भविष्य चांगलं हो. नक्कीच एकाचे दोनाचे 4 हात नक्कीच होणार. यानंतर आपल्या गालसुरे ग्रामस्थ इथली जी कमिटी होती त्या कमिटीचे अध्यक्ष होते आदरणीय चंद्रजी पोलेकर साहेब, आणि त्यांनी सुद्धा खूप मोलाचा हातभार या ठिकाणी उचललेला आहे. खरं पाहता जी ठिणगी पेटली त्या ठिणगीला ज्योत करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते चंद्रजी पोलेकर यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचा सुद्धा हे सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तुम्ही नंतर घेणार, आपण तो घेणार आहोत नंतर, हा तुमचा आहे. मी या ठिकाणी श्री विठोबा देवकर यांना विनंती करतो की आपण चंद्रजी पोलेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. ठीक आहे. चंद्रजी पोलेकर यांची विनंती आहे की आमची जी कमिटी आहे, ग्रामस्थ स्थानिक कमिटी आहे, त्या संपूर्ण कमिटीने या ठिकाणी यावं, त्यांचा हा सन्मान आहे. पूर्ण महेंद्रजी गोरिवले साहेब या, सगळे या, सगळे 20 मेंबर या आपण, कारण तुम्ही जर इथे नसतात तर कदाचित ही वास्तू आकारास आली नसती. तुमच्या सगळ्यांचे खूप मोलाचं हातभार, मोलाची व्यवस्था तुम्ही पाहिलेली आहे. कारण उंटावरून शेळ्या हाकणं खूप सोपं असतं, परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणं हे खूप अवघड असतं आणि ते अवघड काम आपण लिलया पेललेलं आहे. खरं पाहता हा सेतू जो बांधला गेलेला आहे, या सेतू बांधण्यामध्ये वानरांची भूमिका जी काय होती ते आपण उचललेली आहे, मोठे मोठे दगड आपण उचललेले आहेत, त्यामुळे तुमचा सन्मान होणं यथोचित आहे, म्हणून आपण पंच कमिटीचा सुद्धा हा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. याचबरोबर आमचे श्री रामकृष्ण आत्माराम मांजरेकर हे वारंवार या ठिकाणी उपस्थित होते. ज्या ज्या वेळेस गरज पडली, अगदी JCBची आम्हाला गरज पडली, JCB सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेला होता आणि इतर कामांमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा हातभार होता, म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी श्री सायगावकर यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान त्यांचा करावा. धन्यवाद. यानंतर मी श्री महेंद्रजी गोरेवले यांना या ठिकाणी सत्कार देण्यासाठी निमंत्रित करतो. आपण एक सत्कार देतोय श्री समीर कुडेकर यांना, यांचा सन्मान करतोय, कारण जे मोठे मोठे देणगीदार आमचे आहेत त्या सर्व देणगीदारांशी वारंवार कॉन्टॅक्ट करून या सगळ्या मोठ्या देणग्या ज्या आहेत त्या मिळवण्यामध्ये मोलाचा हातभार जो लागलेला आहे तो श्री समीर कुडेकर यांचा. श्री महेंद्रजी गोरेवले साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान त्यांचा करायचा आहे. यानंतर अजून एक
हा जो सतत सगळीकडे वावरत होता, अजून एक व्यक्तीची सतत सगळीकडे वावरत होती, आणि जो भेटेल, हॉटेलमध्ये भेटो, रस्त्यावर भेटो, कुठेही भेटो, त्या व्यक्तीला जागून त्याच्याकडून देणगी गोळा करण्याचं काम, म्हणजे आपण म्हणतो की देवाचे भिकारी आम्ही, तर तशी जी भूमिका जी पेललेली होती श्री पुंडलिक प्रबळकर यांनी, आणि पुंडलिक प्रबळकर यांचा हा सन्मान श्री श्रीकांत नांदिवकर यांनी करावे, मी अशी त्यांना विनंती करतो. श्रीकांत नांदिवकर, लवकर आहे का? चला या लवकर लवकर प्लीज. याचबरोबर श्री श्रीकांत चांगू सायगावकर यांचे सुद्धा मुलाचे हातभार देणगी गोळा करण्यामध्ये लागलेले होते, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. श्रीकांत सायगावकर आहेत का या ठिकाणी? आहेत. हां, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी मोठी देणग्या जी होत्या बुकांच्या माध्यमातून, ती श्रीकांतच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली होती. मी रमेश बुरुणकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. श्री विजय सुरेश मोहिते यांनी JCB आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला होता, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणं यथोचित आहे. श्री विजय सुरेश मोहिते आहेत का या ठिकाणी, किंवा त्यांच्या वतीने कोणी आहे का? ओके, कोणी नाही, घरपोच केला जाईल. श्री सागर रवींद्र मोहिते, आज जो मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत त्या मंडप पूर्ण आपल्याला दिलेलं होतं श्री सागर रवींद्र मोहिते यांनी. मी दत्ता पवार यांना विनंती करतो की आपण सागरचा या ठिकाणी सन्मान करावा. सागर रवींद्र मोहिते यांनी मंडपाची व्यवस्था केलेली होती. अजून एक मंदिराची लाईट फिटिंग जी आहे ती सौरभ पालकर, नितीन सायगावकर आणि रक्षित पोलेकर यांच्या माध्यमातून केलेली आहे. त्या तिघांनीही या ठिकाणी यावं. सौरभ पालकर, नितीन सायगावकर आणि रक्षित पोलेकर. श्री संतोजी पोलेकर यांना विनंती आहे की आपण या प्लीज आणि यांचा सन्मान करावा. सौरभ पालकर, नितीन सायगावकर, रक्षित पोलेकर या तिघांनी लाईट फिटिंगचं काम आपलं केलेलं आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खरं पाहता या ठिकाणी ठिणगी पेटली आणि या चिनगारी निघाली, आणि ही चिनगारी नालासोपारा या ठिकाणी त्याची ज्योत तयार झाली. कारण नालासोपारा या ठिकाणी मुंबईमध्ये असलेले आपल्या सर्व समाजांचे जे सदस्य होते त्या सगळ्यांनी नालासोपारा या ठिकाणी मीटिंग घेतलेली होती, आणि तिथून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. ती संपूर्ण पंच कमिटी मुंबई यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. पंच कमिटी मुंबई सगळ्यांनी या प्लीज लवकर लवकर या. पंच कमिटी मुंबई लवकर या. जिग्नेश या येतोय. मी आपल्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय चलेंद्रजी पोलेकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्या सगळ्यांचा करावा.
आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेतोय. आपल्या गावचे श्री भारत श्रीवर्धनकर हे PSI झालेले आहेत. PSI म्हणून त्यांनी MPSC देऊन ते PSI या पदावर रुजू झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कमिटींचे आमचे अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष तेजस मेंगे आणि ग्रामस्थ स्थानिक अध्यक्ष श्री चलेंद्रजी पोलेकर यांना विनंती आहे की आपण श्री भारत श्रीवर्धनकर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओके. याचबरोबर या ठिकाणचे PSI श्री प्रभाकरजी मोहिते हे सुद्धा खोपोली या ठिकाणी PI म्हणून काम करतायत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर आपली जी स्थान होतं, देवीचं स्थान होती, ती देवीच्या स्थानेचं जे काम होतं ते तहसीलदार श्री रामदासजी सायगावकर यांनी केलेलं होतं. श्री रामदासजी सायगावकर यांना विनंती करतो की आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान आपण स्वीकारावा. श्री रामदासजी सायगावकर या ठिकाणी उपस्थित असतील. श्री प्रभाकर मोहिते यांचा सन्मान श्री सर्जेराव मोहिते स्वीकारतायत, त्यांनी तो स्वीकारावा. ठीक आहे. हा घ्या तुम्ही. चलेंद्रजी पोलेकर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. श्री भारत श्रीवर्धनकर यांचा सन्मान श्री शंकरजी शिगवण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री भारत श्रीवर्धनकर यांचा सुद्धा सन्मान जो आहे तो श्री शंकरजी शिगवण या गावातील एक प्रतिष्ठित आणि जाणकार आणि विशेषतः आपल्या देवीचे पुजारी श्री शंकरजी शिगवण यांनी श्री भारत श्रीवर्धनकर यांचा जो सन्मान आहे तो श्री श्रीकांत सायगावकर आणि दयानंद सायगावकर स्वीकारतायत. ऐश्वर्या ग्रुप ज्यांनी आपल्या देवीची पालखी सजवलेली आहे, तो ग्रुप जर या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. ऐश्वर्या ग्रुप हा विशेष सन्मान आहे ज्यांनी पालखी सजवलेली आहे देवीची. पटकन प्लीज. अजून आपल्याला काही पुरस्कार, काही सत्कार द्यायचे आहेत. मी 2 महिला मंडळाच्या आपल्या अध्यक्ष आहेत, अश्विनी अंजलेकर ताई आणि सायगावकर ताई. तुम्ही दोघींनी प्लीज हा सन्मान ऐश्वर्या ग्रुपला द्यावा. खूप सुंदर अशी पालखी आपल्याला यावर्षी पाहायला मिळाली आणि अपेक्षा आहे की दरवर्षी आपल्याला अशाच पद्धतीची पालखी सजवलेली यांच्याकडून मिळेल. कीर्तनकारांच्या भोजनाची व्यवस्था जी होती ती श्रीमती सुगंधा किसन नांदिवकर यांनी केलेली होती. त्यांच्या वतीनं किंवा त्या स्वतः जर इथे असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. सुगंधा किसन नांदिवकर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या या व्यासपीठावर येईपर्यंत आपण नाश्त्याची व्यवस्था करणारे राजा प्रबळकर आणि निलेश पोलेकर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्या दोघांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. निलेश पोलेकर आणि राजा प्रबळकर, नाश्त्याची व्यवस्था या दोघांनी केलेली होती. प्लीज आपण पटकन समोर या. मी श्री रामकृष्ण मांजरेकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी त्यांचा करावा. मिरवणुकीसाठी खालूबाजेची व्यवस्था केलेली होती, त्या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. श्री शिवाजी दत्ताराम नांदवीकर,
श्री अक्षय महेंद्र प्रबळकर, श्री रवींद्र रामचंद्र प्रबळकर, श्री विवेक बुरुणकर, भूमी विश्वजित लांजेकर, प्रफुल्ल अनिल कासारे आणि संतोष गोपाळ पंदिरकर, जे जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी लवकरच या ठिकाणी या. मी श्री सुधाकर सायगावकर यांना विनंती करतो की आपण पुढे या आणि यांना सन्मानित करा. श्री सुधाकर सायगावकर, लवकर लवकर प्रत्येक. श्री शिवाजी नांदिवकर, रवींद्र प्रबळकर, भूमी विश्वजित लांजेकर, संतोष पंदिरकर, अक्षय महेंद्र प्रबळकर, विवेक बुरुणकर, प्रफुल्ल कासारे, मिरवणुकीसाठी खालूबाजा, या सगळ्यांचा एकत्रित सन्मान करा पटकन. या सर्वांचा आपण एकत्रित सन्मान करतोय कारण आज जो लेजमावर आपण नाचलो त्याला कारण होतं खालूबाजा, आणि खालूबाजा दिलेला होता या सगळ्यांनी. सो तुमचा आवाज जो आहे तो संपूर्ण पंचक्रोशीमध्ये दुमदुमलेला होता खालूबाजेच्या माध्यमातून. सुगंधा किसन नांदिवकर या ठिकाणी आलेले आहेत. मी श्री सायगावकर वहिनी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. कीर्तनकारांच्या आणि कीर्तनकारांच्याच नाही तर इथे जे कार्यकर्ते होते त्यावेळेस जेवणाच्या वेळेस त्या सर्व कार्यकर्त्यांच्या सुद्धा जेवणाची व्यवस्था सुगंधा किसन नांदिवकर यांनी केलेली होती. मला असं वाटतं यांच्या घरातील यांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीने आपला मोलाचा सहभाग घ्या, कारण आपल्या अंगणामध्ये आपली देवी वास्तव्य करते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपला हातभार लावलेला होता. त्यामुळे नांदिवकर परिवाराचा हा सन्मान आहे. निमंत्रण पत्रिकेची व्यवस्था केलेली होती रामदास कांबळे यांनी. रामदास कांबळे आपण पुढे यायचं आहे. रामदास या ठिकाणी उपस्थित नसेल तर आर्यन कांबळे किंवा त्याच्या घरातील कोणीही व्यक्ती, कोणीही नाही आहे, ठीक आहे. पूजेच्या प्रसादाची व्यवस्था जी होती ती विवेक ऋषिकांत बुरुणकर यांच्या माध्यमातून केलेली होती. विवेक आपण सुद्धा पुढे या. आणि मी जी शरदजी साठे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांचा करावा. श्री शरदजी साठे प्लीज. यानंतर चहाची व्यवस्था जी होती जी रमेश तुकाराम बुरुणकर यांनी केलेली होती. मी किसन सहदेव सायगावकर यांना विनंती करतो की प्लीज आपण पुढे या आणि रमेश तुकाराम बुरुणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जावा. आता जे आपण नारळ देतोय, जे श्रीफळ आतापर्यंत दिले, देवीला वाहिले, ते सर्व श्रीफळ जे आहेत ते विकास श्रीधर चांडिवकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते. विकासजी आपण सुद्धा यायचं आहे. श्री विकास चांडिवकर. या ठिकाणी श्री दगडू सायगावकर उपस्थित आहेत. मी दगडू सायगावकर यांना विनंती करतो की आपण या. आपल्या गावातील बुजुर्ग व्यक्तिमत्व श्री दगडू सायगावकर यांना विनंती आहे की आपण हा सन्मान यांचा करायचा आहे. विकास चांडिवकर यांचा. श्री दगडू सायगावकर. कार्यक्रमासाठी ज्या शाली आपण या ठिकाणी वापरलेल्या होत्या, त्या शालची व्यवस्था जी होती ती वैभव चंद्रकांत भगत, वैभव हॉटेलचे मालक श्री वैभव चंद्रकांत भगत यांनी केलेली होती. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मिरवणुकीसाठी जे फटाक्यांची व्यवस्था होती ती मयूर मधुकर गजमल, दर्शन दिलीप सायगावकर आणि तेजस प्रवीण मेंगे या तिघांनी केलेली होती. त्या तिघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर समोर या. आणि समीर कुडेकर यांना विनंती आहे की आपण हा सन्मान त्यांचा करायचा आहे. मयूर मधुकर गजमल, दर्शन दिलीप सायगावकर आणि तेजस प्रवीण मेंगे. चला पटकन. श्री गजाननजी कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक मोठी देणगी सुद्धा त्यांनी दिलेली आहे 5,555 रुपयांची. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. मी श्री चलेंद्रजी पोलेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा हा सन्मान करावा. जे सन्मान चिन्ह आपण प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पाहतोय ती व्यवस्था जी आहे ती सौ योगिनी मयूर गजमल यांनी केलेली आहे. योगिनी मयूर गजमल यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सौ अश्विनी अशोक अंजलेकर यांना विनंती करतो की आपण योगिनी वहिनींचा या ठिकाणी सन्मान करावा. योगिनी मयूर गजमल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. फुलं आणि पुष्पगुच्छ जे होते ते प्रणित दयानंद सायगावकर यांनी दिलेले होते. प्रणित
तुम्ही सुद्धा पुढे या. प्रणित यांचा सन्मान श्री मधुकर गजमल, आपले पाटील मधुकर गजमल, प्लीज पुढे या. आपण हा सन्मान करावा. प्रणित दयानंद सायगावकर यांनी पुष्पगुच्छ आणि फुलं यांची व्यवस्था केलेली आहे. पेड्यांची व्यवस्था जी केलेली होती आदित्य अंजरलेकर यांनी, पेड्यांची व्यवस्था जी होती ती आदित्य अंजरलेकर यांनी केलेली होती. मी श्री दशरथ प्रबळकर यांना विनंती करतो की आपण पुढे या पटकन आणि आदित्यचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. श्री दशरथ प्रबळकर, श्री आदित्य अंजरलेकर, श्री आदित्य अजय अंजरलेकर यांनी पेड्यांची व्यवस्था केलेली होती, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मंडपाची व्यवस्था आपण मगाशी घेतलेलं आहे. बॅनर व्यवस्था, जे बॅनर्स लागलेले आहेत ते आतिश गोविंद पंदिरकर आणि प्रसाद सुधीर प्रबळकर या दोघांच्या माध्यमातून लागलेले आहेत. त्या दोघांनीही या ठिकाणी यायचं आहे. आतिश गोविंद पंदिरकर, तो नसेल त्याच्या घरातून कुणीही व्यक्तीने या. मी श्री रामकृष्ण मांजरेकर आणि श्री विठोबा देवकर यांना विनंती करतो की आपण या दोघांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपण गावीला देवीला जी मानवंदना दिली, त्या मानवंदनेसाठी जी रांगोळी काढलेली होती, फुलांची आरास केलेली होती, ती फुलांची आरास श्री नितेश नांदिवकर आणि विशाल लांजेकर यांनी केलेली होती. त्या दोघांनी, त्यांचा ग्रुप जो आहे त्या सगळ्यांनी या पुढे पटकन. विशाल आणि नितेश, विशाल नितेश आणि त्यांचा ग्रुप पटकन या. मी तेजस मेंगे यांना विनंती करतो की आपणच हा सन्मान त्यांचा करा. मी अजय शिंदे यांना विनंती करतो की आता पुढची जे सन्मान आहे ते देण्यासाठी आपण या. गावदेवीच्या मातेच्या कीर्तनाची व्यवस्था जी केलेली होती ती तेजस प्रवीण मेंगे, मी ज्यांची ज्यांची नावं घेतो त्या सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. तेजस प्रवीण मेंगे, पांडुरंग धोंडू चांदिवकर, साहिल सुनील पालकर, अशोक तुकाराम पंदिरकर, अनंता मंदा लक्ष्मण जाधव, आरव नितीन प्रबळकर, महेंद्र रामचंद्र प्रबळकर, रोहन संतोष नांदवीकर, सुधीर भिकू प्रबळकर, संजय तुकाराम प्रबळकर, मिहिरा गणेश प्रबळकर. सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. या सगळ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या सगळ्यांचा सन्मान श्री मांजरेकर यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. अजय शिंदे करते. ओके, अजय शिंदे करतायत. धन्यवाद, आभार. आई गावदेवी जाकमातेचे नवीन गाणं जे प्रस्तुत झालेलं होतं, पब्लिश झालेलं होतं, लॉन्च झालेलं होतं, ते श्रीकांत किसन नांदिवकर, प्रणय संतोष शिगवण, कौस्तुभ चंद्रमोहन पंदिरकर आणि तेजस प्रवीण मेंगे यांच्या माध्यमातून मी नवनाथ प्रबळकर यांना विनंती करतो की पुढे या आणि हा सन्मान त्यांना द्यायचा आहे. श्रीकांत किसन नांदिवकर, मला असं वाटतं हे पहिल्यांदाच जाकमताईचं गाणं तयार झालं आणि ते आता कायम वाजणार आहे आणि म्हणून या चौघांनी श्रीकांत किसन नांदिवकर, बंटी, संतोष शिगवण मीन्स प्रणय, कौस्तुभ चंद्रमोहन पंदिरकर, खरं आपल्या गावचे जावई आहेत ते, पण आपल्या गावच्या मुलाप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. तेजस प्रवीण मेंगे आणि या बंटीला मी पुन्हा विनंती करतो की परत एकदा तू थांबायचं आहे. बंटी, संतोष शिगवण, जिग्नेश संजय जाधव, कौस्तुभ शिगवण यांनी आपल्याला या सर्व कार्यक्रमाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते करून देण्याचं काम केलेलं होतं. मी श्री राजा प्रबळकर यांना विनंती करतो की या तिघांचाही आपण सन्मान करावा. साऊंड सिस्टीम सांभाळणारे आपले गोगरकर, साऊंड सिस्टम अतिशय उत्तम दर्जाची साऊंड सिस्टम श्री गोगरकर यांनी सांभाळली आहे. गोगरकर प्लीज आपण सुद्धा पुढे या. गोगरकर यांचा सन्मान आतिश नांदिवकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. याचबरोबर आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत उपलब्ध करून देणं, गरज पडली तर खुर्च्या उपलब्ध करून देणं, ही सगळी कामं जी होती ती आपले पोलेकर साहेब, रजनीकांत पोलेकर, ते जर इतर असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा.
त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. RMP श्रीवर्धन यूट्यूब चॅनल, RMP श्रीवर्धन केबलच्या माध्यमातून सगळ्यांना हा सगळा सोहळा दाखवणारे या तिघांनी प्लीज आपण या. मी श्री राजा प्रबळकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा लवकरात लवकर. आणि आता सगळ्यात शेवटच्या सन्मानाकडे मी जातोय. तुम्हा सगळ्यांना माहिती नसेल, खूप एक लीडरशिप खूप महत्त्वाची असते आणि ती लीडरशिप आम्ही रात्री अचानक आम्हाला मंडपाची व्यवस्थेची आवश्यकता होती आणि ती श्री समीर उजळ यांनी अतिशय तातडीने उपलब्ध करून दिली. श्री समीर उजळ किंवा त्यांच्या वतीने कुणी तरी हा सन्मान स्वीकारावा. समीर उजळ किंवा त्यांचे वडील आहेत. श्री समीर उजळ, मी तेजस मेंगे यांना विनंती करतो की श्री समीर उजळ यांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना आठवण करून देतो की एक लीडरशिप महत्त्वाची असते. कुणीतरी हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणं महत्त्वाचं असतं. एक फोन रिक्षाला लागलेला असायचा, तुम्हाला कल्पना नसेल, नालासोपारामध्ये एक रिक्षा सतत चालायची आणि त्या रिक्षाला मोबाईल लावलेला असायचा आणि मोबाईलचे कॉर्ड कानात असायचे. खूप मोठी रिस्क होती. ती रिस्क घेऊन वारंवार प्रत्येकाशी संपर्क साधून वारंवार मला असं वाटतं तेजसला झोपून सुद्धा दिलेलं नव्हतं. आणि जे आमचे पंच कमिटीवर चैलेंद्र दादा होते त्यांना सुद्धा झोपून दिलेलं नसेल. वारंवार एकमेकांशी कॉन्टॅक्ट करणं आणि हा सगळा डोलारा उभारण्यात ज्यांनी खूप मोलाची कामगिरी पुढे आणली होती. हा नंदू बघा, नंदू पण सांगायला आलंय की सातत्याने कोणाला झोपू दिलं नव्हतं. कारण पहिल्या दिवशी जी ठिणगी पेटवली त्या ज्याच्या हातात ती काडीपेटी होती ना ती व्यक्ती आणि ज्यांनी ही संपूर्ण मशाल जागती ठेवली ती व्यक्ती म्हणजे आतिश नंदिवकर. सो आतिशचा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आतिशचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जावा. आणि मला असं वाटतं ज्यांना ज्यांना त्रास दिला ना त्या सगळ्यांनी, तेजस, नंदू, चैलेंद्रजी, राजाभाऊ, समीरजी, आपण सगळ्यांनी या आणि आतिशचा लीडरशिपसाठी, केवळ लीडरशिपसाठी, मला असं वाटतं कोणत्याही वस्तू त्यांनी हाताळल्या नसतील पण लीडरशिप मात्र खूप चांगली लीडरशिप आपल्याला तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. तुम्हाला झोपू दिलं नव्हतं म्हणून. बरंच आणि नक्कीच आता मला कुठेतरी एक कानावर आलं. खरं पाहता मी सगळ्या माहेरवसनींचे नावं सकाळीच घेतलेत, तरी सुद्धा सर्व माहेरवसनींच्या वतीनं कुणबी समाजातील एखादी माहेरवाशिनी या, कुंभार समाजातील एखादी माहेरवाशिनी या, ज्या ज्या समाज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्या समाजाच्या एकेका माहेरवाशिनींनी या आणि हा सन्मान स्वीकारा. मी शोभामाई अंजरलेकर आणि सायगावकर ताई यांना विनंती करतो की आपण या सगळ्या माहेरवाशिनींचा सन्मान या ठिकाणी करतोय. सगळ्यांनी प्लीज या, ज्या ज्या गुणी असतील त्यांनी या पटकन, प्लीज प्लीज. सगळ्यांना आपलं बालपण आठवतंय. सगळ्यांनी आपण या ठमावर भरपूर काय काय खाल्लंय. कोणाचा वडापाव खाल्लाय, कोणाचा सरबत प्यायले, कोणाचं कलिंगड खाल्लंय आणि पारंब्या पण याच पारावर आपण खेळलेलं आहे. त्या आठवणी आपल्यासोबत आहेत. आणि आज हा पार अतिशय सगळ्या सोयींनी सर्व समाजांना एकत्र आणणारा ही देवता आपली निर्माण झालेली आहे. अतिशय उत्तम असा सकाळपासून हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी घडवून आणल्याबद्दल आता एका शब्दांमध्ये मी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम जो आहे तो इथे सत्काराचा कार्यक्रम संपतोय आणि आपण पालखीकडे. नमस्कार. कुठलाही जरी कार्यक्रम करायचा असेल तर त्या कार्यक्रमाची खरी शोभा जी वाढते आणि खरा उत्साह समोरच्या बसणाऱ्यांच्याकडे जो निर्माण होतं असा ज्यांचा उत्तम प्रकारे सूत्रसंचालन आहे असे आपल्या गावचे एक चमकता तारा काही क्षणापूर्वी माझ्या कानावर जे आलंय ते एक मुंबई चारकोप त्या ठिकाणी एक शिक्षक म्हणून काम करतायत. पण ते जरी मुलांना शिकवत असले तरी माझ्या माहितीप्रमाणे अजून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेला नाही असं त्यांना वाटतंय आणि अजून पुढे पुढे त्यांची डिग्री घेण्याची इच्छा आहे, चालू आहे.
आणि त्यासाठी म्हणजे मला वाटतं काही मान्यवरांनी त्यांचा इतर ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी असेल किंवा आणखी कुठे असेल की शरद पवारसारख्या व्यक्तीकडून ज्याचा सन्मान होऊ शकतो, मग ती व्यक्ती आपल्या गावासाठी किती महान आहे ते जरी बोलत असले की मला ह्याची कशाची गरज नाही. म्हणून एक प्रतिकूल परिस्थितीत, कारण त्यांच्या वडिलांना मी लहान म्हणजे माझ्या वयानुसार मी त्यांना बघितलेलं आहे की एक शेतकरी आणि गवंडी काम करणारे त्यांचे वडील, पण त्यांनी मनाशी अशी एक जिद्द बाळगली होती की मी ते वडिलांचा पारंपरिक धंदा हातात न घेता की मी काहीतरी वेगळा एक गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला घडवून दाखवीन, अशी ज्यांच्याकडे जिद्द होती आणि त्या जिद्दीकडे ज्यांची वाटचाल आहे. मग जर शरद पवार सारख्याने जर त्यांचा सत्कार केलेला असेल तर एक छोटाखानी सत्कार आमच्या ग्रामस्थांमार्फत की सूत्रसंचालन पण ते व्यवस्थित सकाळपासून त्यांच्या हातात माईक आहे, आपण बघितलेलं आहे. भले पाणी पित आहेत पण माईकवर सतत सकाळपासून 8 वाजल्यापासून ते बोलत आहेत. त्यांचा सत्कार मला वाटतं मुंबई मंडळाचे अध्यक्ष मांजरेकर असे देवकर, तेजस असे सगळ्यांनी त्यांचा व्यवस्थित सत्कार करावा अशी मी विनंती करतो. आणि बाकी पुढचं जे नियोजन आहे सालाबाद प्रमाणे की तो आपले जे नियोजित पुढचा पालखीचा जो काही कार्यक्रम आहे तो त्याची तयारी सालाबाद प्रमाणे जशी होतं त्याप्रमाणे पुढील करावी. हा सत्काराचा कार्यक्रम संपला असा चुकून जर एवढ्या सगळ्यांचा मान सन्मान पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन केलेला आहे नकळत कोणाचा, कारण यादी सत्काराची खूप मोठी आहे, नकळत कोणाचा जर सत्कार झाला असेल आणि एवढ्या सगळ्या कार्यक्रम करताना म्हणजे किंवा ही वास्तू उभी करताना चुकून आमच्याकडं, कारण आमची थोडीशी भाषा कसं आहे, मला पण कधी कधी जोरात म्हणजे मी रागात बोलत नाही पण जोरात बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही. चुकून कोणाचा जर मन दुखवला असेल तर त्याबद्दल आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. तूर्त थांबतो आणि सत्काराचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. पुढील कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आपला पालखीचा जाहीर. हो नक्कीच पालखी जय जय आई जाकमत आईचा, जाकमत आईचा. आणि आता आपल्या पालखीला सुरुवात होते. सगळ्यांनी आपण पालखी सोहळ्यासाठी मार्गस्थ होऊया आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने हा कार्यक्रम बहार